एक लक्षात घ्या साहेब, मी तुम्हाला रिक्वेस्ट करून सांगतो, आम्ही लोकशाही मार्गाने आंदोलन करतोय. हे शेतकरी, आमची जमीन आहे ती शेतकऱ्यांची. आज सिंधुदुर्ग जिल्ह्यातील दोडामार्ग तालुक्यात सासोली ग्रामस्थांचा धडक मोर्चा निघाला. या धडक मोर्चामध्ये मोठ्या संख्येने सासोली ग्रामस्थ तसेच दोडामार्ग तालुक्यातील नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते. हा मोर्चा का निघाला होता तर हा मोर्चा निघण्यामागचं मुख्य कारण म्हणजे शेतकऱ्यांच्या जमिनी ज्या आहेत, ज्या जमिनी त्यांनी विकलेल्या नाहीत, अशा जमिनीवर धनदांडग्यांनी ताबा मिळवला आहे आणि तो ताबा जो आहे तो बेकायदेशीर आहे. म्हणून आमच्या जमिनी आम्हाला परत द्या, या न्याय्य हक्कासाठी, या न्याय्य मागणीसाठी सासोली ग्रामस्थ तहसीलदार कार्यालयावर पोहोचले होते. वर्षानंतर लोकांमध्ये विरोध झाला आणि ते बंद पडले. 2016 नंतर 19 सालात परत त्यांनी उकल घेतली आणि त्यावेळी त्याची 100 एकर घेतलेली होती आणि जवळजवळ तो जो सर्वे नंबर आहे. सिंधुदुर्ग जिल्ह्यातील एक धडाडीचे नेते संदेश पारकर यांच्या नेतृत्वात हा मोर्चा निघाला. मोर्चा निघाला तो जोशपूर्ण होता, नागरिकांचा आक्रोश होता, मोठा फौजफाटा होता. इतकंच काय तर सिंधुदुर्ग जिल्हा पोलिसांनी दंगल पथकही तिथे पाठवलं होतं. पण सासोली ग्रामस्थ अजिबात घाबरले नाहीत, कारण त्यांच्यासमोर आपल्या जमिनीचा हक्क मिळवण्याचाच प्रश्न होता. आणि सोबत होता तो कोण? सिंधुदुर्गचा डॅशिंग नेता संदेश पारकर. मी जनतेच्या पाठीमागे राहणार आहे, दुसऱ्याच्या जमिनीत घुसण्याचा अधिकार मला नाही, पण त्या शेतकऱ्याचा जो मालक शेतकरी आहे त्याला त्याच्या स्वतःच्या जमिनीत घुसण्याचा हक्क आहे, कारण त्याचं ते उदरनिर्वाहाचं साधन आहे. मोर्चा तहसील कार्यालयापर्यंत पोहोचला. तहसीलदार बाहेर यायला तयार नाहीत किंवा आत बोलवायलाही तयार नाहीत. शेवटी मोर्चेकरांचा आवाज ऐकून, मोर्चेकरांच्या घोषणाचा आक्रोश ऐकून पोलीस खात्यानेच मध्यस्थीचा निर्णय घेतला आणि तहसीलदारांची भेट घडवून आणली. तहसीलदारांच्या समक्ष हजर राहून संदेश पारकर यांच्या नेतृत्वात चर्चा झाली. यावेळी तहसीलदारांना सुद्धा मोर्चेकरांनी सांगितलं की आमचा हक्क आम्हाला मिळवून द्या. आम्ही दुसऱ्यांच्या जमिनी मागत नसून ज्या जमिनी आमच्या आहेत त्या जमिनी आम्हाला परत द्या. यापूर्वीसुद्धा आमच्या जमिनी आम्हाला परत देणार असं वचन दिलं होतं, पण त्यावर काही झालेलं नाही. आता आम्हाला आमच्या जमिनी परत मिळाल्या पाहिजेत. आग्रह आणि हट्ट करून तहसीलदार यांच्या समोर ग्रामस्थ बसले. शेवटी तहसीलदार अमोल पवार यांनी इतर महसूल खात्यांच्या अधिकाऱ्यांसहित मोर्चेकरांना अशी साक्ष दिली, मोर्चेकरांना असे आश्वासन दिले की सनद आम्ही रद्द करतो. तहसीलदार पवार यांनी सनद रद्द केल्याचं पत्रही देऊन टाकलं आणि संबंधित कर्मचारी यांची चौकशी झाली पाहिजे याची मागणी देखील मोर्चेकरांनी उचलून धरली. गेली अनेक महिने हा संघर्ष दोडामार्ग तालुक्यात सासोली गावामध्ये जनतेचा त्या ठिकाणी प्रशासनाशी सुरू आहे आणि त्याला न्याय मिळावा हीच आमची भूमिका आहे. खरं तर ज्या बेकायदेशीर अकृषिक सनदा दिल्या गेल्या, ज्या पद्धतीनं त्या ओरिजिन कंपनीनं त्या जमिनीचा ताबा घेतला गेला, हा ताबा कुठच्या अधिकारामध्ये घेतला याच्याबाबतची विचारणा किंवा जे सगळे प्रश्न होते तुमच्यासमोरच त्या ठिकाणी मी विचारले. कुठेही त्या ठिकाणी उत्तर, या सगळ्या प्रश्नांना योग्य उत्तर हे अधिकारी देऊ शकलेले नाहीत आणि त्यामुळे यांचा किती त्या ठिकाणी भ्रष्टाचार आहे, कशा पद्धतीनं लोकांना त्या ठिकाणी हा नाहक त्रास आहे हे या सगळ्या चर्चेतनं दिसून आलेलं आहे. खरं तर महत्त्वाचा मुद्दा एक आहे की जे आंदोलन आम्ही केलं होतं 17 महिन्यापूर्वी केलं होतं आणि आज जो आम्ही मोठ्या संख्येनं या आंदोलनामध्ये जिल्हावासी असतील, दोडामार्गच्या तालुक्यातील असतील, सासोली गावातील असतील, इतर सगळ्या भागातनं अनेक लोक आले. आपण बघितलं की मोठ्या संख्येनं या विषयासाठी, कारण हा जनतेचा प्रश्न आहे, सर्वसामान्य शेतकऱ्याचा प्रश्न आहे आणि म्हणून याच्यामध्ये सगळेच त्या ठिकाणी सहभागी झालेले होते. प्रत्येकाचा विचार त्याच्यामध्ये हा होता की जनतेला त्या ठिकाणी न्याय मिळावा आणि सासोली ग्रामस्थांना त्या ठिकाणी या विषयापासून मुक्तता मिळावी. पण आज ज्यावेळी चर्चा केल्यानंतर आजही 17 महिन्यानंतर सुद्धा माझ्या मते अजून त्यांना न्याय मिळाला नाही. अजूनही संघर्ष आम्हाला अधिक त्या ठिकाणी मजबूत करावा लागेल आणि म्हणून मी
त्याला इशारा दिलेला आहे की तहसीलदारांनी सांगितलं मला कोणताच अधिकार नाही. म्हणजे जर अधिकार नसलेले तहसीलदार जर प्रत्येक तालुक्यात बसवायचे असतील तर ते बसवण्यापेक्षा त्या तहसीलदार कार्यालयाला कुलूप घातलेलं बरं असं म्हणणार परिस्थिती आज निर्माण झालेली आहे. टाइम्स डिजिटलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका. टाइम्स डिजिटल.